सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि ज्याप्रमाणे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शिव महादेव मंदिर, जे पुरातन मंदिर आहेत यांचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असते. तर यावेळेस आपण एका खास महादेव मंदिराजवळ जात आहोत दर्शनाला. तर चला आपण जाऊयात. हे जे मंदिर आहे हे शिरपूर इंदोर हायवे रोडच्या बाजूला आहे आणि हे दहिवेतपासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे शिवमंदिर शिवनगर दहिवेत जवळ आहे आणि या मंदिराचं नाव आहे महेश्वर महादेव मंदिर. तर हे जे मंदिर आहे हे स्मिता पाटील पब्लिक स्कूल जवळ पण आहे. तर चला आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात. आणि सगळे गायब बी होते. पहिले नंदी महाराजांचं आपण दर्शन घेऊया. जसं की तुम्ही पाहू शकतात, हे एका छोट्या टेकडीवर बसलेलं मस्त असं सुंदरसं असं मंदिर आहे आणि एकदम मस्त. इथे बाईक आणि गाडीसुद्धा येऊ शकते किंवा आपण पायीसुद्धा चढू शकतो. आणि बघा, हे इतकं निसर्गरम्य स्थळ आहे. पूर्ण चारी बाजूंनी मस्त जंगल आहे, हिरवंगार आहे एकदम. आताच पावसाळा सुरू असल्यामुळे मस्त हिरवं दाटली आहे आणि डोंगर असल्यामुळे मस्तच वाटतं. इथे एकदम शांतता आहे. खूप शांती असं मस्त असं वातावरण झालेलं आहे. आज ढगाळ वातावरण असल्यामुळे तर एकदम छान वाटतं आहे. निसर्ग एकदम थंड थंड झालेला आहे, मस्त छान. आणि आजूबाजूला बसायची सुद्धा खूप व्यवस्था आहे. आणि आम्ही असं दुपारी आलेलो आहे आणि त्यामुळे मंदिर बंद आहे. तर आपण असं जवळून थोडंसं दर्शन करूया. हे बघा, कुलूप असल्यामुळे आपण बाहेरूनच ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हर हर महादेव. बघा, चला आता आपण मंदिराच्या चारी बाजूंनी आपण फिरणार आहोत. इथे छोट्या छोट्या मूर्तीज पण आहेत, बघूया आपण. मंदिराच्या चारी बाजूंना छोट्या छोट्या मूर्तीज ठेवलेल्या आहेत. चला ते आपण. ही मूर्ती आहे श्री चंडिकाय नमः देवीची मूर्ती आहे. पहा किती सुरेख आहे. आणि इकडच्या बाजूला आहे ओम श्री मुंडिकाय नमः. बघा, ही पण सुंदर मूर्ती आहे. चला मग आता आपण पुढे जाऊयात. इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत. इकडे पाण्याचे टाकी पण आहेत आणि इथे आहे गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. गणेशाची मूर्ती आहे. बघा किती छान वातावरण आहे इकडे
आणि हे दक्षिणाय नमः. ओम श्री दक्षिणाय नमः. मागच्या बाजूला मस्त असं आहे. आता ओम श्री नारायण नमः. हे बघा, इथून ते पाणी निघतं जे आपण महादेवावर चढवणार ते. वासुदा देवाय नमः. तिकडे पण आहे, पण इकडून गेट बंद असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकणार नाही. चला आता आपण इकडे पाहूया. बघा किती उंच टेकडीवर आहे आणि बघा किती छानसे असं त्यांनी बसायची व्यवस्था केलेली आहे. इथे गार्डन आहे छोटंसं आणि तिकडे समोर तिथे खालीही एका देवीचं मंदिर आहे. आपण जाऊयाच. चला आता आपण जाऊया मंदिराच्या मागील बाजूस. मंदिराच्या मागील बाजूस हे असं छोटीशी टेकडी आहे, म्हणजे मस्तच आहे. आणि बघा इथून पूर्ण हे दृश्य दिसतं आहे. पूर्ण हिरवळ दाटली आहे. पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काय पडत नाही आहे. पण बघा किती सुंदर असं निसर्गरम्य हे ठिकाण आहे. आणि हे महादेव मंदिर खूपच सुंदर आहे. आणि बघा आजूबाजूला हे किती छान असं डोंगर दिसतं आहे आणि झाडं आहेत. खूप सुंदर असं इथला निसर्ग आहे आणि खूप छान वाटतं इथे बघा. मंदिराजवळ फिरायला अशी खूपशी जागा आहे आणि मस्तच आहे इथे. हे मंदिराचे मागील बाजू आहे आणि याच्या इकडे डोंगर आहे मागच्या बाजूला. आता आपण पुढे जात आहोत. मंदिराच्या पुढील भागात मंदिराच्या पुढील भागात वरून हे असं दिसतं मंदिर. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कळवा आणि या मंदिराला जरूर भेट द्या. हे शिव मंदिर खूपच सुंदर आहे. इथं या मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग खूप छान आहे. आम्ही तो एन्जॉय केला आणि दर्शन घेतलं. आता आम्ही घरी जात आहोत. तर तुम्हाला ही वेळ काढून तुम्ही इथे जा, भेट द्या आणि दर्शन घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून मला सांगा, जेणेकरून मी पुढेही छान छान व्हिडिओ तुम्हाला देऊ शकेन. असं प्रोत्साहन तुम्ही मला द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.